या कुन्देन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषसार्यम्बा। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमं वन्दे परमानन्दमाधवम्। कैलाशिराणा शिवचन्द्रमौळीय फणीन्द्रमाता मुकुटेधराळि करुणा सिन्धो भवदुःखहारी तुझवीन शम्भो मदकोनतारि। सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। जय रघुनंदन जय सिया राम। मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अंजनीजाताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमान प्रचोदयात्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुण्डाख्य गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। मंगलमूर्ति विघ्नहरा दुरितनाशना
क्षणा कृपा करा कृपा करा कृपा गजानन महाराज की जय. ऐका, आज आपल्या रामकथेला 6वा दिवस. ही जी पर्वणी आहे, खरंच आपण भाग्यवान आहोत की ज्या सत्संगामध्ये अखंड असं नामचिंतन घडणं एकतर आपलं पूर्ण भाग्य आहे की आज श्रावण मासामध्ये आणि पवित्र अशा नामोच्चारामध्ये आपण कथा ऐकत असताना फार आनंद वाटतो. कारण ज्या भगवंतानी अमौलिक असा नरदेह दिला आहे आणि या नरदेहाला आल्यानंतर प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे आपण काय करायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण हे सर्वात पवित्र आहे. अखंडतया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा पडून राहीन ते ठाई उगाच संतांची आपाई न मागसी न करी काही तुझी आनगा विठोबा. श्री पंढरीरायाच्या लाडक्या नामदेवरायांनी भगवंताला प्रार्थना केलं, म्हणले देवा अखंड नाम मला घडावं बरं का. अखंड खंडिणा जीवन रामकृष्ण नारायण असं हे नामचिंतन दररोज घडावं. कथा आपण अवलोकन करा. रात्री मारुतरेया भेटले नाहीत, फक्त गरुड जो असणारा जटायूचं उत्क्रमण झालं. जटायू त्यावेळेला रामाच्या मांडीवर प्राण सोडला. आणि मग कोण आहे महाराज जगामध्ये? सर्वाचा सांभाळणारा एकटा आहे बरं का. ज्या भगवंतानी आपल्याला अमोलिक असा नरदेह दिल्यानंतर त्याच्याशिवाय काळी हालत नाही. कळव की नाही माणसाला? चाल हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरिण देखवे ऐकवे एक नारायण तयाचे भजन चुकू नको. नेमकं आम्हाला असं होतंय, भजन करावं म्हणलं की संसाराचा व्याप मागायला लागतंय बरं का. पूर्वी काळामध्ये गावाला वेश असायची, गावाला मोठी भिंत असायची आणि भिंत असली की सांगितलं त्या आंधळ्याला, म्हणले बाबा तू उजवा हात धरून सारखं चालत राहा, तुला नेमका दरोजा गाठेल, सापडेल तुला दरोजा. त्याने विश्वास ठेवा की नाही? विश्वास ठेवलं. सारखं फिरता 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 बरोबर दरोजा आला की त्याला खरूज लागलं संसाराचं. ते बरोबर असं खाचता खाचता 4 पाल पुढं गेलं, पल्ला दरोजा मागा. आता असं किती वेळ, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. बरोबर देव भेटावं म्हणलं चटकनी संसाराचा व्याप येते मागं. संसाराचा व्याप आला की मग काय नाही महाराज, दरोजा मागं पडला, पुन्हा फिरू लागला. असं फिरता 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 नाहक जमाना खोया. उगचुग जमान्यात राहायचं, पण जगासंग वावरत असताना जगाच्या बाजारात काय चाललंय ते करावं लागते बरं का. आपण जगाच्या विरुद्ध वागता येत नाही आपल्याला. पाण्याचा प्रवाह जर उत्तर दक्षिण असेल किंवा दक्षिण उत्तर असेल, नाही म्हणला मला उलटं पोहायचं आहे म्हणला, काय करावं त्या माणसाला? होय हो, मासळी भरपूर चांगली आहे. त्या मासळीला
म्हणलं पाण्यापेक्षा बहुमूल्य अशा किमतीदार तुपामध्ये ठेवतो म्हणलं. तुपात काय फायदा मासुळीला त्या. तसंच आहे माणसाचं जीवन भगवंताकरता देवाने निर्माण केले, पण त्याला सोडून आपण सगळं जर करता तर वाया जाते. म्हणून ते अंध्यासारखं होऊन गेले आपलं. बरोबर देव भेटायची वेळ आली, खास लागल्यामुळे थोडं खासते, दररोज मागे पडला पुन्हा गेला, असं होऊन जावता कामा नाही. म्हणून 1,84 जन्म जरी फिरलं तरी देवाची गाठ भेट होत नाही. कालची आपण कथा लक्षात घ्या. रावणाने सीतेला घेऊन गेलं, जात असताना जटायू भेटला, बिल्लीनी भेटली, असंख्य लोक भेटत असताना पुढे राम जात असताना मग योगायोगानं 4-5 वानरं तिथं बसल्यानंतर सीतामाईनं एक गाठोडं टाकलं दागिन्याचं, आणि ते गाठोडं दागिन्याचं उचलून उघडून पाहिलं. म्हणजे कोणातरी सुभाग्य अशा स्त्रीचे आहेत, सौभाग्यवान स्त्रीचे अलंकार आहेत. म्हणून वानरांनी ते 5 प्रधान होते कोणाचे, सुग्रीवाचे बरं का, आणि ते त्यांनी असं सांभाळून ठेवलं, कदाचित भविष्यात काम पडेल म्हणून ठेवलं होतं. मग राम लक्ष्मण जात असताना एक सुंदर असं वडाचं झाड लागलं. झाडाखाली होय हो, झाड वडाचा असू द्या की सोन्याचा असू द्या, पिपळाचा असू द्या, माणसाचं मन स्थिर असेल तर सोन्याच्या झाडाखाली सुद्धा समाधान. आणि माणसाचं मन नसेल, सुखाचं जर नसेल, तुकोबाराय सांगतात ना, ठेविले अनंत वैसीची राहावे, चित्त असू द्यावे समाधान, चित्त असू द्यावे समाधान, सियावर रामचंद्र भगवान. त्या झाडाखाली राम लक्ष्मण सीता सापडली नाही म्हणून थोडं काहीतरी विश्राम करावं या उद्देशानं रामाला लक्ष्मणाने चटई अंतरून दिलं. आणि मग चटई अंतरून दिल्यानंतर विश्राम करायला सांगितलं, कारण हा विश्राम सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. दुपारची वेळ होती, मारुतीजवळ आले, कारण त्या मारुतीनं दर्शन घेतल्याबरोबर मारुतीला स्फुरण आलं. अंजनीचा सुता, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. हे चाल पाहिजे. एक मुखान बोला बोला एक मुखान बोला अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला एक मुखान बोला बोला अंजनीचा सुता अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान.
की जय. त्यावेळेला मारुतीजवळ आले. झाडाखाली बसलेले दोन माणसं कोण आहेत हा? असं मारुतीला विचार येऊ लागले. कारण मारुतीची रामाची कधीच गाठभेट झाली नव्हती बरं का. प्रसंग असा झाला, सुग्रीवाने म्हणलं बाबा वाळीनं मला मारण्याकरता दोन माणसं पाठवलेत. कोणाला? सुग्रीवाला वाटलं. सुग्रीवाला चिंता वाटल्यानंतर सुग्रीवानी पाठवून दिले. मारुतऱ्या बुद्धिमताम वरिष्ठम, तुम्ही जा बघून या काय प्रकार आहे तो. मारुतऱ्या जवळ आले. पाहतात तर काय त्या ठिकाणी राम निद्रिस्त आहेत, झोपलेले आहेत. लक्ष्मणाने रामाची पाय दाबत असताना मारुतीने आपला वेश पालट केलं. म्हणले आपण गेल्यानंतर त्यांना काही कळू नये असं वाटलं. आणि राम झोपेत असताना मारुतीने म्हणले आईने सांगितलं होतं गुरु करत असताना गुरु आपल्यापेक्षा काहीतरी चांगला असावा. गुरु करणं पहिचानके असं म्हणले कबीराने बरं का. आता गुरु करणं आजकालच्या अवस्थेत फार वेगळं झालेलं. आजकाल कोणतेही गुरु महाराज तयार होतात, तुम्ही माझे शिष्य व्हा म्हणून आपल्या पाठीमागं लागतात आणि आपलं काही कल्याण करत नाहीत. ज्या गुरुच्या सानिध्यामध्ये आपलं कल्याण होईल अशा जवळ गेल्यानंतर तिथं विचारपूस करावी लागते, त्यांच्याकडे सेवा करावी लागते. मारुतीने विचार केला, म्हणले आपण जावावं. आपल्यापेक्षा अवघं 100 पट ताकद जास्त असली तर गुरु करून घेऊ. होय हो, उगाच कोणाचे पाय पडावं का? पडू नये. मारुतीजवळ गेले आणि एक मोठं झाड उचललं आणि झाडावर उभा राहून झाड अंगावर टाकत असताना लक्ष्मणाने पाहिलं. का लक्ष्मण सारखा जागत असायचा. लक्ष आणि मन एकाग्र असल्यामुळं लक्ष्मण कधी झोपत नव्हते. लक्ष्मण बाण टाकलं, त्या झाडाचं चुरा करून टाकून दिलं. मारुतीने मोठा पर्वत आणलं, त्या चुरा करून टाकून दिलं. मारुतीने म्हणलं आपल्यापेक्षा चांगले आहेत हा. मग रामाला जागृत केलं. दादा उठा, एक वानर आलेला आहे आणि तो आपल्याला त्रास करतोय. मारुतीकडे रामाने पाहिलं. द्रष्टा दृष्टी विजयी होवा विजयी बरं का. आपण ते मंगलाष्टकामध्ये म्हणता बघा, नवरा नवरीचं तोंड अगोदर पाहत नव्हते. लग्नामध्ये अंतरपाट बाजूला झालं तेव्हाच नवरीला पाहावं. हा नेम होता. आता काय नाही महाराज, सुरीक झाल्याबरोबर सगळ्या मोबाईलच्या सूचना असतातच. हा काळ वेगळा आहे. पण त्या काळामध्ये द्रष्टा दृष्टी झाल्याबरोबर अंतरंग पलटून जायचं. रामाची दृष्टी मारुतीला पडल्याबरोबर रामाचं अंतकरण भरून आलं. मारुतीया असं म्हणलं कारण रामाला माहीत होतं की हा पूर्ण फळाचा आहे. कैकेयी मातेला पायस घे म्हणताना तिने घे नाही गेली आणि न घेतल्यामुळं घारीनं उचलून घेऊन गेलं होतं की नाही. पिंड घारीने झडपिला अंजनी तो सेविला. पिंड घारीने झडपिला पाहिलं. लक्ष्मणा तुला कळत नाही म्हणलं, हा मारुतीया आपला भाऊच आहे. हा असं कसं काय सांगा म्हणले. लक्ष्मणा मारुतीचा अंश प्रत्यक्ष 11 रुद्र आहे मारुतीया आणि शेष तुझा अवतार आहे म्हणले. बरं का. आनंद वाटला लक्ष्मणाला. म्हणले मारुतीया कसं काय येणं झालं, काय गाठ भेट आहे. काय नाही म्हणले.
सुग्रीवा राजा आहे तो आमचा, आणि सुग्रीव राजा असल्या कारणानं त्याची बायको हरवली, बायको काढून घेतली आणि सुग्रीवाला पाठवून दिलं वनवासामध्ये. ही पाहिल्यानंतर मग आमच्या मारुतीला रामाने विचारलं, खरं खरं सांग त्यांचं काय झालं, सांगा सुरुवात की मारुतीरानं काय झालं. नाही म्हणले, नाही म्हणले बाबा, सुग्रीव आणि बावळ हे कोण आहेत, वाली सुग्रीव म्हणजे कोण आहेत, भाऊ आहेत सख्खे, आणि सख्खे भाऊ असताना आणि भावाची बायको काढून घेऊन हे काय प्रकार मला आवडला गेला, सांग मारुतीराया. मग त्यावेळेला मारुतीरायाने सांगायला सुरुवात केलं. म्हणले पूर्वी काय झालं तर हा सूर्यदेव आणि इंद्रदेव ही दोघांनी पाठलाग केलं. कशा करता, ब्रह्मदेवाने ज्या वेळेला कुरवाळत असताना कमीत कमी ब्रह्मदेवाने हे सगळे पुतळे घडवलेत. घडवता घडवता ब्रह्मदेवाने एका वानरला जन्माला घातलं. वानर सहज करता करता टुनकुनी उडालं. ब्रह्मदेवाने म्हणलं बाबा सुंदर आहे, चांगलं आहे. वानर वेशामध्ये असल्यामुळं मग ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं. ब्रह्मदेवाच्या तो पाया पडला. त्याचं नाव वृक्षराज आहे बरं का, लक्ष ठेवा. त्या वृक्षराजाने ब्रह्मदेवाच्या पाया पडलं. पाया पडल्याबरोबर ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलं. म्हणले बाबा आनंदाने राहा. आता आनंदाने राहा म्हणल्यानंतर हे वानर काय केलं, ज्या ठिकाणी शिव पार्वती ज्या तळ्यामध्ये स्नान करत होते बरं का, आणि पूर्वीच्या काळामध्ये स्नान करण्याच्या क्रिया वेगळ्या होत्या. जंगलामध्ये तळं होतं आणि तळ्यामध्ये शिव पार्वती पोहायला गेल्यानंतर दुसरं कोणी येऊ नये असं पार्वतीला वाटायचं. आणि मग काय झालं, अचानक देवऋषी यायचे, नारद यायचे, आणि सगळे येता 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 ती पार्वतीला राग आला. म्हणजे आपण दोघंच येत असताना हे लोक येऊ नयेत. पार्वतीने तर तळ्याला शाप देऊन टाकून दिलं, जर कोणी या तळ्याला गडी येईल, पुरुष येईल तर तो बाई होऊन जाईल, असं शाप होतं तळ्याला त्या. आणि तळ्याला शाप असल्यामुळं हा ब्रह्मदेवाचा मुलगा वानर रूपा जन्माला आलेला, आणि त्या वानरानं उडी मारलं, ते तळ्याजवळ आलं. तुम्हाला माहीत आहे का, पूर्वीच्या काळामध्ये महिला कुंकू लावण्यासाठी आरसा नव्हता. जगात पाणी घ्यायचं किंवा मोठ्या भांड्यात पाणी घेऊन कुंकू लावत गेले होते, आरसा नव्हता. ते वृक्षराज नावाचं वानर तळ्याला गेलं. तळ्यामध्ये शुद्ध पाणी होतं. त्या पाण्याकडे बघू लागलं. बघता बघता वानराचा हात मारत, हे मला किती मधून ये म्हणायचं, मारू का बुक्की म्हणायचं, ते मधून मारू का बुक्की म्हणायचं. म्हणते की नाही मारू का बुक्की, पाण्यातलं वानर. राग आलायला, आत्ता मारतो म्हणलं की दंडकन उडा आलं आणि तळ्यामध्ये पडलं. तळ्यामध्ये मोठा मोठा चलमा होता, विहीर होती. पडल्याबरोबर गड्याचे अवयव बदलून गेले, चकविणी तयार झाली, स्तन आले. आणि मग तो वृक्षराज नावाचा त्याच्याकडे बघलं, काय झालं म्हणून हा प्रकार कसा घडला. ते डोळ्यातून पाणी गळलं. मला पुरुष म्हणून लोक म्हणत गेले होते, आज मला ही अवस्था का प्राप्त झाली. आणि ते लगभग घरी गेलं आणि ब्रह्मदेवाकडे गेलं. ब्रह्मदेवाने रोजच्या सगळ्यात लेकरला कुरवायला गेलं. ते कुरवायला घेताना केस बारीक होते, कुरळे केस होते. आज मात्र लांबचे लांब केस, स्तन आलेले आहेत. अरे हे काय झालं प्रकार तुझा. म्हणले बाबा एका तळ्याला गेलो होतो, तिथं मध्ये वानर होतं, उडी मारायला गेलो आणि मधूनच बाई होऊन आलो म्हणला. हा काय मोठा कारखाना आहे म्हणजे बाई व्हायचा. ब्रह्मदेवाला माहीत आहे. ब्रह्मदेवाने त्रिकाळ ज्ञानाचं ज्ञान घेतलं आणि ते ध्यान घेतल्याच्या नंतर मग विचार आला. म्हणले बाळा तू कुठे गेलतास. कैलासाला गेलतो म्हणलं. आणि जाऊन काय केलास. काय तळ्यात उडी मारलो म्हणला. अरे ते तळ्याला शाप होता मला पार्वती मातेचा. बाबा काही करा पण असं करा, माझं काही ते विचार करा तुम्ही. ब्रह्मदेवाने त्याला हातात धरलं, चल कार्ट्या असं म्हणलं आणि त्या तळ्याजवळ आलं. पार्वती मातेला दंडवत घालायला सांगितलं. म्हणलंय माय लेकरू माझं आहे. पार्वतीनं तुझं लेकरू झालं काय, जगात झालं काय, कायदा सगळा समान आहे. बाई झाला त्याला आम्ही काय करावं म्हणले. मध्ये उडी कोण मार म्हणले तळ्यामध्ये. होय हो, आजकाल माणसं करू नये ते काय, खाऊ नये ते काय, जाऊ नये तिथे जाय, पाहू नये ते पाय. आणि झाल्यानंतर महाराज असं असं व्हायले बघा. जिम्मेदार कोण आहे त्याला. आपापणाची शत्रू झालो मी दावेदारू, तू तो कुपेचा सागरो तरी पार तुका म्हणे. मग ब्रह्मदेवानं प्रार्थना पार्वती मातेचं केलं.
पार्वती मातेनं ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणले असं कृत म्हणले उशापासाठी 6 महिने बाई होईल आणि 6 महिने गडी होईल. ब्रह्मदेवाने म्हणलं जाऊ द्या, म्हणजे कसं का असणार, उगा त्याची इच्छा तरी पूर्ण होईल म्हणून त्याला 6 महिने बाई आणि 6 महिने गडी. आता ते नेमकं बाई रूपात असताना सुंदर वेणी घातलेली आहे, कुरळे केस, लांबचे लांब वेणी, स्तन, साडी लेसून पट 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 जात असताना ब्रह्मदेवाने सांगितलं काहीतरी जाऊन तळ्यातले फुलं घेऊन ये. जाई जुई मोगरा शेवंती हे फुलं आणायला गेलं. फुलं आणायला जात असताना सूर्यानं बघितलं बरं का, आणि इंद्रानंही बघितलं. काय बाई सुंदर म्हणावं, कारण मोहामध्ये पडलं की माणसं काही करतात. ते इंद्र म्हणला काय बाई सुंदर आहे, आता आपण तिला करूनच घ्यावं, लग्नच करावं असं इंद्राला वाटलं. सूर्य म्हणाला तुला काय कळते की नाही, असं म्हणतात दोघांची गाठभेट न होताना वृक्षराज नावाच्या वानरी होती. अगोदर वानर होता पण शापामुळे वानरी झाले होते. ती बाई झाल्यामुळं इंद्रानं ए बाई थांब 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 म्हणता म्हणता अंगातलं पाणी गळालं इंद्राचं आणि वृक्षराज नावाच्या वानरीच्या डोक्यावर पडलं. हा संस्कृतमध्ये वाळ शब्द या केसाला आलेला आहे बघा. आणि ते केसावर पडल्यानंतर त्या वृक्षराजानं असं करायला गेले, ते पटकुनी पोरग जन्माला आलं, त्याचं नाव वाळी ठेवलं बरं का. आणि सूर्यानं पळत जायला गेलं. सूर्य म्हणला माझी बायको आहे, अरे तुझी कशाची आली. बघता बघता त्याच्या अंगातलं पाणी गळालं आणि ते नेमकं ग्रीवा म्हणजे गळ्यावर पडलं. आणि गळ्यावर पडल्यानंतर गळ्यात असं हात लावायला गेले वृक्षराज नावाची वानरी. लावल्याबरोबर मधून सुग्रीव जन्माला आला. वाळी आणि सुग्रीव अगदी 10 मिनिटाचाच फरक आहे. वाळी वृक्षराजाच्या डोक्यावर जन्माला आणि सुग्रीव त्या वृक्षराज नावाच्या वानरीच्या गळ्यावर जन्माला बरं का. आणि जन्मल्याबरोबर दोघं बी पोरं घेतली बाई. ते आता चालली होती फिरायला बरोबर आहे, पण बाबाकडे जावं म्हणून ब्रह्मदेवाकडे आली. ब्रह्मदेवाला वाटलं कुठे गेली होतीस, काही नाही बगीच्यामध्ये फुलं केवडा जाई जुई शेवंती आणायला गेले होते. आणि असं कसं घडलं काय की मला काही कळणार गेलं. बाई झाले होते, डोक्याला हात लावायला गेलो, टणकनी वार जन्माला गोरुपान आलं. आणि वृक्षराज म्हणला गळ्यावर एक जन्माला आलं म्हणले, याचं नाव सुग्रीव ठेवलं म्हणले. मग ब्रह्मदेवाने त्यांचं नामसंस्कार केलं, घरी आणलं आणि त्यांचा पाळणा घातला. जो जो रे बाळा वाळीची सुग्रीवाची सगळी मैत्री संग सांगितल्यानंतर मग पाळणा घातला, वाळी नाव ठेवून त्याने सुग्रीव सुनात आलं. ते लहानाचे मोठे झाले. मग ब्रह्मदेवाने विचार केला आपलेच नातू आहेत ना, त्यांना घर बांधून द्यावं लागते. आता आपली इच्छा कशी आहे, आपण लेकरं जन्माला घातल्यानंतर त्याचं लग्न करणं, त्याला घर बांधून देणं नको नको ते आट्टापिट्टा केल्यानंतर आणि त्याला जर संस्कार दिले नाहीत, वारकरी झाला नाही, हरिपाठ म्हणला नाही, देवाच्या पाया पडायला गेला नाही, वा मार्गाने गेला, कमीत कमी पिदाड्या माणसासोबत राहू लागला, नको ते जाऊ लागला, तर ते बापाला सुख देणार आहे का, सुख देणार नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणले वृक्षराजा असं करूत म्हणे. वाळी सुग्रीवाला घर बांधून दिलं, प्रत्येकाला जागा करून दिली, राजकारभार थाटला. मोठा राजकारभार थाटल्याच्या नंतर मग सुग्रीवाच्या अंतःकरणामध्ये भावाचं प्रेम जास्त होतं. पण दुदुंबी नावाचा राक्षस समोरून आला आणि वाळीला म्हणलं, वाळीकडे ताकद कमी नव्हती. वाळी जर समजा निघाला तर 7 समुद्राचं स्नान करून येता येता रावणाला बरं का काकद धरून घेऊन यायचा, काय ताकद असेल वाळीनं. आणि वाळीचं कमीत कमी लहानगं लेकूर होतं, वाळीचा मुलगा अंगद. अंगदाला पाळण्यात घातलं होतं आणि पाळण्यात घातल्यानंतर त्या तारेनं माझं बाळ सुनुल्या असं म्हणून सांभाळायचं आणि वानराला त्या 10 तोंडाचा किडा म्हणून अंगदाच्या पाळण्यावर बांधलं होतं बरं का. नाथ महाराज सुंदर वर्णन करतात, नुसतं वर्णन करत नाहीत तर ते अंगद लघवी केल्याबरोबर रावणाच्या 10 तोंडामध्ये लघवी जायची, कारण ताकद वाळीची जास्त होती ना, त्याच्यामुळं सुग्रीवाची क्षमता त्याच्यापेक्षा मोठी होती. पण योगायोगानं काय झालं तर दुदुंबी नावाचा राक्षस समोर आला. होय कोण आहे, तुला मारायचं आहे. वाळी मला मारणार कोण आहे म्हणून वाळीनं अशी गदा घेतली, खाड 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 गदा बडवली आणि येशीला आलं. कोण मला मारणार,
दुमदुभी बोलू लागला. दुमदुभी म्हणलं बाबा माझ्यासमोर युद्ध करायचं आहे. त्या वाळीनं गदा फिरून त्या दुदुंबीला मारत असताना दुमदुभी भरकणी भुहेरामध्ये पळून गेला. आता वाळीने सांगितलं सुग्रीवा आणि तू आता मी जाऊन येईपर्यंत दारला रक्षण राहायचं बरं का, इथं रक्षण राहायचं दाराला. सुग्रीव म्हणला वडील भावाची आज्ञा. सुग्रीवानं निश्चित त्या दारला उभं राहिलं आणि वाळी दुदुंबीला मारण्याकरता जो पाताळात गेला आणि त्या दुदुंबीनं ज्या वेळेला रावणा त्या वाळीसोबत युद्ध करत असताना दुदुंबी मरून पडला आणि त्याचं रक्त येशी वाटे जसं लोंड आहे की नाही पाण्याचा तसं त्या येशी वाट रक्त आलं. आल्यानंतर सुग्रीव म्हणला 2 महिने झालेत माझा भाऊ मध्ये गेलाय का आला नाही. आणि त्याच काळामध्ये परचक्र आलं किष्किंधेला. दुसरेच चक्रधर नावाचं युद्ध आलं आणि आल्यानंतर गावचे लोक आणि बाबा आमच्या गावाला कोणी सरपंच नाही, तुम्ही काही बी करा, तुम्ही 4 दिवस सरपंच व्हा म्हणून काकलूत करून सुग्रीवाला न्यायचं. सुग्रीव मला मी येत नाही बाबा, माझा भाऊ मध्ये आहे, कदाचित मला त्यानं मारून टाकून देईल. म्हणून मला गावच्या लोकांनी सांगितलं दुमदुंभी मेला आणि वाळीही मेला. महिनाभर आला नाहीत, मेला समजले. आणि त्यांनी दगड लावून टाकला मोठाच्या मोठा कोण्या त्या मोठ्या भोडाला आपल्या भाषेमध्ये भुयाराला. मग सुग्रीव गावात आला. सगळ्या लोकांनी सुग्रीवाचा राज्याभिषेक केलं. राज्याभिषेक केल्याच्या नंतर वाळी निघाला. मग आता बाबा महिना झालं थकून भागून वाळी आला. पाहते तर काय शिळा लावून टाकून दिलंय. हां माझा भाऊ आहे का, माझ्याकरता कमीत कमी युद्धाला यावं की नाही त्यानं मध्ये, असं वाळीला वाटलं. वाळीनं आपल्या ताकदीनं मोठी दगडाची शिळा बाजूला केल्यानंतर पाहते तर वाळीला इथं थांबाय सांगितलं होतं. मी वाळी म्हणू लागला सुग्रीवा थांबाय सांगितलं होतं, सुग्रीव कुठं गेला. तर त्यावेळी लोकांनी सांगितलं म्हणले सुग्रीव राज्यावर बसलाय, मी मराव आणि त्याने राज्यावर बसाव अशी त्याची व्यवस्था आहे का. माणसाला क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. पण हे का झालं, कशामुळं झालं, कोणाने विचारलं, किती लोक होते, कुठलंही भांडण मिटवताना पंच पाहिजेत बरं का. पंचमुखी परमेश्वर असं नाव ठेवलेलं आहे. कारण 5 जणाला विचारलं पाहिजे. वाळीने विचार केला नाही. मी मरावं त्यानं माझ्या बायकोसंग संसार करावं अशी इच्छा आहे का त्या सुग्रीवाची, असं वाईट विचार आला. आणि वाईट विचार आल्यानंतर पळत 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 गेलं. सुग्रीवाच्या मानेत बुक्की दिलं आणि मग सुग्रीवाला म्हणलं गाव हद्दपार किष्किंधेत राहायचं नाही म्हणून धाड 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 मारलं. सुग्रीवानी म्हणलं आता काही बरीगत नाही. सुग्रीवानी 5 प्रधान घेतले. मारुत्र्या, नळ, नीळ, अंग, जामवंत 5 जणांना घेऊन सुग्रीव ज्या उंच अशा पाडावर राहत गेला त्याचं नाव पंपा सरोवर आहे. आणि पंपा सरोवर राहत असताना मारुत्र्याची गाठभेट झाली होते. मारुत्र्याने वाळी सुग्रीवाची कथा सांगितली. मग काय झालं बाबा, भांडण लागण्याचं एकमेव कारण काय आहे, फक्त गावच्या लोकांनी सरपंच केलं, राज्यावर बसवलं. सुग्रीवाला एवढंच राग आलं, त्याच्यामुळं वाळी सुग्रीवाचं भांडण लागलं. आणि त्याच्या भांडणामध्ये सुग्रीवाची बायको बरं का लुमा, तिला वाळीने काढून घेतलं. त्याच्यामुळं त्यालासुद्धा बायको नाही. ही कथा रामानं सविस्तर ऐकली. म्हणजे त्यालाही बायको नाही आणि माझी बायको तर चोरानं चोरून नेलं. आता दोघे 2 सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे अशी अवस्था निर्माण झाली. मग मारुत्र्याने म्हणलं दादा काही करा, सुग्रीवाची बायको सुग्रीवाला परत मिळवून द्या. आम्ही प्रयत्न करू आणि सुग्रीवाला आम्ही विनंती करू तुमची सीता तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये शोध घ्यायला लावता. मारुत्र्याने म्हणल्यानंतर आता मारुत्र्यांनी विचार केलं सुग्रीवाकडे जायला किती वेळ लागल, 4 घंटे लागतात. मारुत्र्याने म्हणलं तुम्ही बसा माझ्या खांद्यावर. बरं का, कडेवर बसलेलं एखाद्या वेळेला बरं, पण खांद्यावर बसलेलं नातू बघा तुम्ही बरोबर केस उपडते तुमचे. आता तुमचं उपडत नसेल तर आमचं उपडते बघा. हां, खांद्यावर बसून घ्या तुम्ही नातवाला, बरोबर उपडतं केस. ते मारुत्र्याने म्हणलं असं करायचं नाही. म्हणले डाव्या बाजूला लक्ष्मणाला आणि उजव्या बाजूला रामाला बसवायचं. उडी मारली, सुग्रीवाजवळ आलं. सुग्रीवाने सविस्तर विचारलं असं असं कारण आहे, हे आपले भाऊ आहेत मारुत्र्या. मग सुग्रीवाने व्यवस्थित पद्धतीनं राज्यकारभार संस्कार केला
आणि मग राज्यावर बसवायचं ठरवलं. सुग्रीवाला राज्यावर बसवलं. सुग्रीवाची बायको सुग्रीवाला पळत दिली. नवे नवे वाली सुग्रीवाचं युद्ध लागल्यानंतर वाली मरत नव्हता. रामाने काय केलं तर झाडाच्या पाठीमागं उभं राहून वालीला बाण मारलं. वालीला बाण मारताना विचार येऊ लागला, दोन सारखेच आहेत. वाली मरला का सुग्रीव मेला काही कळत नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी रामचंद्र प्रभूंनी कमळाची माळ सुग्रीवाच्या गळ्यात घातली आणि वालीला वरदत्त माळ होती बरं का. वाली हा इंद्राचा मुलगा होता ना. आता तुम्ही ऐकली कथा. वालीनं ज्या वेळेला माझा मुलगा म्हणून इंद्रदत्त हार वालीच्या गळ्यात घातला होता आणि तो गळ्यातला हार जर वालीच्या गळ्यात असला तर बाकी सगळेच जग पारंगत व्हावं, पण वालीला कधीच अपजय मिळाला नाही ही त्याची खात्री होती आणि त्याच्यामुळं आनंद वाटला. आनंदाच्या भरामध्ये मग दुसऱ्या दिवशी रामाने त्या वालीला मारल्यानंतर वालीची बायको पळत आली. म्हणले, रामा, सुग्रीवाचं आणि वालीचं भांडण असलं बरोबर आहे, भावकीचं काही राहो, पण दुसऱ्यांमध्ये कशाला यायला पाहिजे. माझा नवरा काय बदनामी केला होता, माझा नवरा काय पाप केला होता आणि त्या माझ्या नवऱ्याला तू कस काय मारलास. म्हणून तारेनं राग रामाला विचारलं. रामाने सांगितलं, म्हणले, भाई, तुझ्या नवऱ्याने व्यवहार चांगला केला नाही. तुकोबाराय म्हणतात, माणसाला जन्माला आल्यानंतर व्यवहार चांगला करायला शिकावा बरं का. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, त्यावेळेला वालीची पत्नी आली, शिवाय देऊ लागली. म्हणले, रामा, अघोर पाप केलास, कारण माझा नवरा कुठलाच पाप केला नव्हता. रामाने सांगितलं, पाप केला होता म्हणूनच मारावं लागलं. हां, दुसऱ्याची स्त्री लुबाडणं किंवा त्याच्या नवऱ्याला त्रास करून काढून देणं हे पाप नाही का? पाप आहे. मग त्यावेळेला तुझ्या नवऱ्यानं काय केलं विचार करून बघ म्हणलं.
तारेनं थोडं डोकं खाजवलं. खरंच आहे म्हणले, माझा नवरा सुग्रीवाला मारला. सुग्रीवाचा काय दोष होता का हो? आता गावच्या लोकांनी गावाला कारभारी नाही म्हणून सरपंच करून बसवलं. भावानं मारावं का लगेच? मग त्यावेळेला रडू लागली आणि रामाला शाप दिली. म्हणजे रामा, तुला सुद्धा अति रणांगणामध्ये हात खाली टेकावे लागतील. हे शाप कोण? तारेनं दिलं. आणि दिल्यानंतर मग त्यावेळेला रामाने, बाई तुझ्या नवऱ्याला जिवंत करून देऊ का? तुझा नवरा जिवंत करून देऊ का? मग तू काय केलीस म्हणले? हा देह कोणाचा? आत्मा राम त्याचा तोची जाणे. मग तुझा नवरा तुझ्या समोर पडून आहे, काय बदल आहे का? काय कमी आहे का? सासूसास कमी आहे का? काही नाही. मग व्यवहार चुकला, त्याच्यामुळं मला मारावं लागलं. तारे, मग तू जर म्हणशील या देहाचा पती, हा देह वाळीचा तुझ्या मांडीवर पडून आहे, मग माझा काय दोष आहे का? चेतन असणारा परमात्मा चेतनेत केव्हाही जाणाराच आहे. त्याच्यामुळं त्या वाळीनं प्रार्थना केलं, तारे हा ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याच्यासमोर कोणाचंच काही चालत नाही. तुम्ही किती चांगलं वागलात आणि किती खोटं वागलात त्याला कळतंय. म्हणून त्या वेळेला त्या वाळीनं सांगितलं तारेला, चिंता करू नकोस, तू चिंता करायची गरज नाही. असं म्हणल्याच्या नंतर मग त्यावेळेला वाळीचा देह त्या ठिकाणी अग्निकाष्ट देण्याचं काम मारुत्र्यानं, रामचंद्र प्रभूनं सगळ्यांनी उत्तरक्रिया केली. मग वाळी वैकुंठाला गेल्याच्या नंतर जी क्रिया झाल्याच्या नंतर सुग्रीवाला आता लगेच आपण सीताशुद्धीला जायचं आहे. तेवढ्यामध्ये सुग्रीव म्हणाला, आता तर पत्नी मिळाली म्हणे, चांगली गोष्ट आहे. मग आता काय करायचं? चातुर्मास लागला आहे, सगळीकडे पाऊस चालू आहे, सगळीकडे दर्या खोऱ्या नदी नाले तुडुंब भरून आहेत. रामाने म्हणलं बरोबर आहे, चातुर्मासामध्ये कोणतं काम करू? घर बांधू नये चातुर्मासामध्ये, देऊळ बांधू नये चातुर्मासामध्ये, चातुर्मास लग्न करू नये, हे सगळं राजकारण पहिलं गेलं. आता श्रावण महिन्यात लग्न, आषाढात लग्न आता चालू झालंय. पण त्या काळात असं नव्हतं. म्हणले चातुर्मासात काहीच करायचं नाही. मग सुग्रीवाणी म्हणले रामाला प्रार्थना केलं, एक 4 दिवस संसाराची इच्छा पूर्ण करतो म्हणल्यानंतर त्या ठिकाणी रामाने आज्ञा केली, काय हरकत नाही म्हणलं, चातुर्मासात आटपून लवकर ये. चातुर्मास संपून बी गेला, पण सुग्रीव आता देवाचं ध्यान विसरून गेला. देवाचे ध्यान काय सरला? असं कारण असं आहे महाराज, सत्ता आणि मद. सत्ता जर भरपूर मिळाली आणि सत्तेचा जर गैरवापर केला, वाळीने तेच केलं महाराज. म्हणून वैकुंठाला जावं लागलं. सुग्रीव तसंच करू लागला. सुग्रीवाला आता आठवणच नाही गो. चातुर्मास झाला, तुळशीचे लग्न झाले, सट बी आली, सटीचं चंपाषष्ठी बी आली, महिना होऊन गेला तरी सुग्रीव येत नाही. लक्ष्मणा काय झालं? त्याची बायको त्याला परत दिलं म्हणजे दुसऱ्याच्या बायचा विचार करावा की नाही त्यानं? होय हो, जमते का असं करायला? मग मारुत्र्याला आज्ञा केली. मारुत्र्यानं सांगितलं कानात जाऊन, म्हणजे सुग्रीवा तुला काय अक्कल आहे की नाही? 4 महिने चातुर्मास संसार करतो म्हणलास, आता इकडेच गुरु पाठवून गेलास. त्यावेळेला सुग्रीवानं बोललं नाही. लक्ष्मण लगेच मागायला आणि लक्ष्मणाने नुसतं बाण खडसावलं किष्किंधेवर. खडखडून जागी झाली उल्लुमा, सुग्रीवाची बायको, आणि तारा ही वाळीची बायको. दोघांनी प्रार्थना केलं, म्हणजे तुमचं मरण जवळ आलं का? एकटा गेला वैकुंठाला, तुम्हाला ते कमीत कमी सेवा करायची की नाही? म्हणून त्या दोघी बायकांनी मिळून सुग्रीवाला रामकार्याकडे पाठवून दिलं. मग सुग्रीवाने प्रार्थना केलं, म्हणले रामचंद्रा, आम्हाला सीताशुद्धीला जायचं आहे, बरोबर आहे, पण कुणीकडे जावं, कुठं जावं, याचं काय आहे की नाही परिमर्यादा? सांगायला सुरुवात केलं. म्हणले बाबा, रावण असा बेईमान आहे, तो काय पाताळात गेला, काय कैलासात गेला, का वैकुंठात गेला, कुठे गेला पत्ता नाही. असं मात्र आहे की तो दक्षिण दिशेला गेलाय. मग बाकी सगळे वानर, 18 पद्मे वानर भार, श्रम्य युद्ध केले फार, शिळा सेतू हा सागर समाप्त केला. 18 पद्म वानर होते महाराज, आणि त्या 18 पद्म वानरांनी रामाने सांगितलं. बाकी जेवढे वानर आहेत, कोणी पूर्वेला जायचं, कोणी उत्तरेला जायचं, कोणी पश्चिमेला जायचं, सगळे वानर आटपून गेल्यानंतर मारुत्र्यानं विचारलं, सगळे वानर गेले म्हणले.
सीताशुद्धीला जायचं बरोबर आहे, पण सीता कशी आहे माहीत नाही, सीता काय खाते माहीत नाही, सीतेचं गुणगान लक्षण काहीच माहीत नाही. बाकी सगळे वानर गेलेत, पण मारुत्र्या बुद्धिमताम वरिष्ठम होते बरं का. कारण उगच मला नाही धन्य अंजनी सुत्या सुता नाव तुझे हनुमंता, उगं म्हणलं नाही धन्यवाद का केलं, कारण मारुत्र्या एवढे श्रेष्ठ आहेत, बुद्धिमताम वरिष्ठम असल्यामुळं रामाकडे शरणागती केली. नवीन तुकाराम महाराज सुद्धा मारुतीला शरण जातात. शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंत, पवनसूत हनुमान की जय. आता चिंता करू नका, आता मारुत्र्या आलेत बरं का. कथेमध्ये मारुत्र्या आले म्हणजे पूर्ण रामायण रंगात आला आता बरं का. मारुत्र्या आलेत म्हणजे आता काही चिंताच नाही. मारुत्र्याने प्रार्थना केलं, सगळे वानर कुणीकडे गेले, त्याचं आपल्याला घेणे देणे नाही म्हणले, पण मारुत्र्या जवळ आले. देवा जर समजा ते का राज्य आपलं नाही, देश वेगळा, राज्य वेगळं, सगळं वेगळं 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 आहे बरं का. मग तिथे गेल्यानंतर सीता कसे कळावं लागल. मग सीता जर मला कळाली, तुझी काय खूण आहे, ही सीता हा येणारा व्यक्ती माझ्या मालकाचा सख्खा आहे, कशाने कळाव. रामाने विचार केला, खरंच आहे म्हणजे, कारण सोयरिकीला गेलं तर कमीत कमी खानखोन विचारून जातात माणूस. हां, असं घर आहे, अशी मुलगी आहे, संसार चांगला आहे, सुखाचा आहे, हे सगळं विचारून जातात. आता मारुत्याला गाव पत्ता राज्य कारभार काहीच माहीत, स्टेटसुद्धा माहीत नाही, आंतरराज्य, राज्य नवं, कंट्री दुसरं वेश दुसरं देश. आबा बाबा. हां, मग रामाने सांगितलं, मारुत्र्या काय हवंय तुला, काय नाही म्हणले, खरी खूण काय सांगा. मग त्यावेळेला रामाने काय केलं म्हणले, जानकी मातेनं लग्न झाल्याच्या नंतर जेवणाच्या ताटामध्ये जी अंगठी दिली होती, सासऱ्याला न माहीत असताना सासूनं लाडका जावाई म्हणून जेवण झाल्यानंतर श्रीखंड बासुंदीचं ताट होतं, जेवण झाल्यानंतर ताटामध्ये काहीतरी ठेवायला पाहिजे असं नेम असल्यामुळं माझ्या सासूबाईनं ही अंगठी ठेवलेली मुद्रिका आहे, आणि ही मुद्रिका दररोज सीतेच्या हातात राहत गेली, सीतेनं मला दिली, आणि ती मुद्रिका माझ्या हातामध्ये आहे, आणि ही मुद्रिका तू घे, आणि मुद्रिका पाहिल्याबरोबर माझा नवरा आहे असं तिला वाटल. ही खरी कोण आहे बरं का. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा
मारुतीने विचार केला, बस म्हणले आज राममय झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, अंतरबाह्य प्रवर्तीशी निवटून या गेले. कारण मन भरून आलं मारुतीराचं. बस म्हणले रामाच्या हातची मुद्रिका घेतली. आता वानर जातीमध्ये मुद्रिका ठेवायला का पिशवी आहे का, किस्सा आहे का, जब काय का काही काहीच नाही महाराज. मारुतीराणी म्हणलं ही कंठी धरीला कृष्णवाणी अवघाजनी प्रकाश. तसं मारुतीराणी अंगठी घेतली आणि मुद्रिका घेतली आणि वानरांना पावशेर नाही 2 पावशेर फुटाने ठेवण्याची जागा एक्स्ट्रा दे देवानी. बघा तुम्ही वानर प्रयोग करून बघा, मध्ये खोट वाटलं तर उद्या पावकिलो फुटाने घ्या आणि एका रानात जा, तिथे गेल्यानंतर एक मुठभर फुटाने गाडग्यात टाका. ते गाडगं बारीक तोंडाचं असावं. गाडग्यातले फुटाने मध्ये राहिल्यानंतर गारुडी लोक मुद्दाम ते वानर पकडायला बारीक गाडगे नेऊन जंगलात ठेवतात आणि प्रत्येक त्या मडक्यामध्ये फुटाने भरून ठेवतात. ते वानराला इतकं आवडीचं पदार्थ म्हणजे फुटाणे आहेत. मग ते काढल्यानंतर मडकं फुटलं तर काय, मालक मारलं तर काय, ते हात सोडतच नाही. मग तशा त्या फुटाण्याला जर कदाचित मालक येईल म्हणून वानर 4-5 मोठी फुटाणे गळ्यामध्ये घालतात, एवढा पुरचुंडी बाजूला ठेवतात आणि का वाटतं खाता येईल म्हणतात. तसं मारुतीराणी काय केलं, रामानं दिलेली मुद्रिका ही एकतर हारपू नये, एकतर खाली पडू नये म्हणून त्या झोळीमध्ये खिशामध्ये ठेवून दिलं. आणि मग मारुतीरा आनंदाच्या भारामध्ये केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी. बरं का, धन्य धन्य प्रतापी गण सकळ भक्ताचे भूषण. मारुतीरा सगळ्या भक्ताचे भूषण आहेत. सीताशुद्धी कोणाला होत नाही, पण मारुतीराणी बाकी दिशेला वाट लावणार रामाने. पश्चिमेला वानर वेगळे, पूर्वेला वेगळे, उत्तरेला वेगळे, पण दक्षिणेला लंका असल्यामुळं 100% रावण लंकेतच आहे म्हणून मारुतीरायाला त्या दिशेने पाठवून दिलं. पाठवल्यानंतर काय करावं महाराज, मारुतीराया उपास तापास मरमर 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 चालू आहे. कर्म धर्म संयोग आणि कुठंच खायला मिळलं नाही मारुतीरायाला. बरं का, मारुतीरायाने दरी खोरी माळ रान जंगल कुठेही फिरता 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 1 महिना गेला. सांगितलं सुग्रीवानी 1 महिन्याच्या आत सीताशुद्धी सापडली तरी पत्ता द्यायचं, सापडणार गेलं तरी पत्ता द्यायचं, आणि नाही दिलं तर त्या व्यक्तीला गळ्यामध्ये चपलाचा हार घालून गाढवावर बसवून तोंडाला काळं फासून गावात फिरवण्यात येईल. खोटा आहे का? नाही, वाल्मिकांनी लिहिले पण बोलावं लागेल. हां, मारुतीला थर कापू लागले. महिना झाला, देवा सीता सापडत नाही. वानर 1 महिन्यापासून तळमळ 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 करत आहेत. वानर म्हणाले तर मारुतीराया जीव जातो की वाचतो म्हणे. हां, भुकेली अण्णा लाळणं घोटी जीवी रसना. बरं का, भूक लागल्यानंतर नुसतं लाळ घोटून भूक लागत नाही. मारुतीराया काळजी करू लागले, बाबा वानरांनो चिंता करू नका, देवाचं नामस्मरण घ्या. असं म्हणता म्हणता वानर म्हणाले तर मारुतीराया तहान लागलेली आहे, कडक उन्हाळा आहे, चैत्रमास उन्हाळा आहे, वानर सगळे मरत आहेत. मारुतीरायाने झाड उंच पाहिलं, कुठं पाऊस आहे का, कुठं पाणी आहे का, कुठं तळ आहे का. झाडावर गेलं, पाहिलं तर काय, एका ठिकाणाहून बगळे बदक किलबिल करणारे पोपट पाहिल्यानंतर मारुतीरायाने म्हणलं तळ दिसू लागलंय. अनुमान प्रमाण जाऊन पाहिलं तर काय, सुंदर पाणी आहे. मारुतीराया जवळ गेले, पाणी प्यावं म्हणतात, हो बरोबर आहे, पण वानर म्हणाले तर आम्हाला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. मारुतीराया जवळ गेलं, सगळ्या वानरांचा भारा बांधला, गठड्याच्या गठडं बांधलं आणि तळ्यामध्ये नेऊन तुम्हाला पाणी पाजवतो म्हणलं. तळ्यात जाईपर्यंत तळ गायब झालं महाराज. मारुतीराया चिंता वाटली, आता काय करायचं. वानर म्हणले, मारुतीराया आता काय करायचं. भस कोणी मोठंच मोठं गाभाड असं भुराड लागलं. त्या भुराडामध्ये गेल्यानंतर किट्टा अंधार लागला. पहिले प्रकाश तरी होता, वारं तरी होतं. आता वानरं किलबिल करू लागले. मारुतीरायानं आता मध्ये घातला आम्हाला, आता मी वाचत नाही म्हणून रडू लागले. वानरांना थोडं पुढे गेलं की सुंदर असं महाल दिसला, सोन्याचं सिंहासन दिसलं आणि त्याच्यामध्ये हेमा नावाची बाई होती बरं का. आणि हेमेला वरदान दिलं होतं. हेमेनं असंख्य पुण्य केलं होतं आणि त्या पुण्याच्या मोबदल्यामध्ये हेमाबाईला सांगितलं, म्हणजे तुझं पाप कमी होण्यासाठी इथं रामभक्त येणार आहेत आणि रामभक्ताची सेवा केलं तर तुझा उद्धार होणार आहे.
असं म्हणल्यामुळं ती हेमाबाई रोज वाट बघायची, वारकरी कधी येतील, वारकऱ्यांना कधी जेवायला घालेल, माझा कधी उद्धार होईल, असा त्या हेमाबाईने विचार करताना सगळे वानरांना मारुतीने घेऊन गेलं. हेमाबाईने प्रार्थना केलं, म्हणले या मोठ्या बिळामध्ये आतापर्यंत कोणी आलं नाही आणि ज्या आरती आले त्या आरती हे खरे राम भक्त आहेत, म्हणून हेमाबाईने स्वागत केलं. सगळ्या वानरांना पोटभर केळं, सेप, चिकू, अंगूर, अनानस, जांभळं सगळे पदार्थ पोटभर खाले. खाल्यानंतर वानर सगळे ढेरीहून हात फिरवले. बस म्हणे मारुतऱ्या, महिन्यापासून पारणं होतं पण आमचा आज उपास पूर्ण झाला. मारुतऱ्याने म्हणलं, सगळं खरं आहे मारुतऱ्या, सीता शोधायचं हुडकून मेलो आणि आता सीता सापडेल का आपण? त्यावेळेला हेमाबाईने सांगितलं, चिंता करू नका, तुम्हाला डायरेक्ट समुद्रापर्यंत पोहोचण्याचं काम ट्रान्सफर ऑन एंट्री खटकन तुम्हाला सोडतो म्हणलं. पण विश्वास ठेवा बरं काय. हां, विश्वास नसेल तर परमार्थ होत नाही. रामाच्या पार विश्वास आहे म्हणून रामकथा घडत आहे. माझ्या मनातही नव्हतं, देवानं घडून घेतलंय. इच्छा होती अनेक दिवसात करावं म्हणायची, पण काय महाराज फार अवघड आहे. कथा करत असताना आमच्या गावाचं फार परिणाम वेगळे आहेत. मीटिंग बसवा म्हणलं कोणी येत नाहीत, मिटिंगला कोणी येत नाहीत हो. आता मी माझं कमीत कमी 24 वर्षाचं वय मंदिरात गेलं आहे. राम मंदिराला स्थापना होऊन 24 वर्ष आमदार होत आहेत. एखादी मिटिंग लावा की 25 लोकांची सह्या घेतलं की नाही, याच्यामध्ये 10 येत नाहीत. मला अनुभव आलेला आहे. हां, फक्त एवढंच आहे की खटं आपल्या मनाने देवाने चालू काम करायचं, सगळं त्यानं करून घेते. मग मिटिंगला जमत नाही म्हणजे काय करायचं, देवा एक मर्दंग घ्या आणि एक पेटीवाला भेटला, ते बक्कळ झालं असं वाटलं. सहज आमच्या कारागीरला म्हणलं, भक्त करा, कथा करा वाटली बाबा, देवाच्या मनात आहे की नाही की करू तर प्रयत्न, असं म्हणून थोडं पुढं गेलं की लगे विचारून बघा, फोन लावलं. आल्यावर म्हणले आम्ही ऊस लायला म्हणजे इकडून, म्हणजे देवाची कृपा समजून घेतलो. 1 मिनिटात जोर लागली महाराज. उभं होते का महाराज? आता एवढी लोक जमायला मला किती खर्च लागला. रोज वही घेऊन सह्या घेऊन असं 8 रोज जर फिरलो असलो माझं जमत नव्हते. जमत होते का? पण माझ्या याचं नाही, करून घेणारं वेगळं आहे. करविता न करविता तू असल्यामुळं रामकथा आनंदात आली. आणि तशी तशी हेमाबाई म्हणाली, तुमचा विश्वास आहे का? वानर म्हणजे आमचा विश्वास आहे, पण काय वानर डोळे लावायला येतात, ढुकल्याच घ्यायला येतात. घेत नाहीत म्हणा. पण तिथं वानर कुठले होते? हेमाबाईच्या बिळातले वानर होते. काय काय खाल्ले होते? आनंदाने जेवण केले होते, ढुकल्या लागत होत्या. बाकीचे वानर म्हणले, तुम्ही काय करा, चक्क डोळे लावा, आता चक्क डोळे लावा. आणि डोळे लावणं फक्त 10 मिनिटं ध्यान करा, तुम्हाला डायरेक्ट समुद्रापर्यंत नेऊन सोडतो. ताकद कोणाबाई? हेमाबाईची ताकद आहे. हेमाबाईनं हा सुरू करा. वानर म्हणले, किती वेळामध्ये? फक्त 3 सेकंदच डोळे लावायचे, पण त्याचं नाव घेऊन लावा. हां, उगच लावायचं नाही. मग सगळे वानर भजन करायला सुरुवात केले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
आनंद वाटला. सगळ्या वानराने डोळे लावल्या बरोबर 1, 2, 3 सेकंद होईपर्यंत हेमाबाईनं एवढलंही वानर मारुती रायास जावंत अंगद नळ नीळ सगळे समुद्राच्या समोर. काय ताकद आहे रामनाम. समुद्र घडघड आवाज येऊ लागला. मारुतीने विचार केला काय ताकद आहे. नामाच्या चिंतने बारा वाटा पळते. विघ्न निघून गेलं. तेवढ्यामध्ये संपाती नावाचा जटायूचा भाऊ होता. गिधाड मोठंचे मोठं. ते काय करायले. त्याला भूक लागली. झाडावर म्हणाले कधी मला खायला मिळल असं म्हणू लागलं होतं. वानर म्हणाले ता 1 महिना निघून गेला अशी अशुद्धी झालेली नाही. काय करायचं आता. सगळे वानर म्हणले उगा धन 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 समुद्रात उड्या देऊन जीव देवा. वा असं जमते का. असं जमत नाही. मारुती यांनी म्हणलं बाबा जीव द्यायला काय झालं. तुम्ही फक्त राम 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 भजन करा. राम राम भजन केल्यानंतर मार्ग मिळेल. म्हणून समुद्र समोर आहे. वान मर्या तयार आहेत. मारुती यांनी चिंतन सांगितलं. श्रीराम जय राम जय जय राम हे चिंतन चालू असताना तिकडून जटायूचा भाऊ अरुण आला. अरुणानं म्हणलं मला हे सगळेचे सगळे वानर खाऊन टाकून द्यायचे आहेत. आ करून समोर आलं. पण वानर राम श्रीराम कानात आवाज आल्याबरोबर जटायूचा भाऊ होता. म्हणजे माझ्या भावाचं गुणानुवाद रामनाम होतं. आणि हे वानर म्हणले ता जटायूसारखा आम्हाला मरण कधी येईल. जटायूसारखं आम्हाला मरण कधी येईल. हे ऐकलं जटायूच्या भावानं अरुणानं. आणि त्यावेळेला विचारलं म्हणले बाबा काय झालं माझ्या जटायूचं. सांगितलं म्हणले राम कार्यासाठी जटायूचा प्राण गेला. सीता हरण घेऊनताना रावणानं मारलं. त्याने सांगितलं चिंता करू नका. म्हणले मी तुमच्या सीतेचा पत्ता लावून देतो म्हणलं. बरं का. एक क्षण लागू दिलं नाही. त्या जटायूच्या भावानं उंच झाडावर गेलं. म्हणजे अशोकवनात सीता आहे. पण कोण जाणार आहे. 400 को समुद्र आहे. उल्लंघन कोण करणार. त्यावेळेला मारुतीरायानं म्हणलं चिंता करू नका. ताकद कोणाची किती सांगा म्हणलं. जामवंत म्हणला मला ताकद भरपूर आहे. मी खटकून उडी मारून जाणार. पण यायला ताकद नाही म्हणला. अंगदाला विचारलं बाबा तुझी ताकद किती आहे. त्यानं सांगितलं मला 2 तास म्हणजे 350 किलोमीटर 4.5 कोस चालता येतंय. पण मध्यंतरी दम लागला तर मरून जातो म्हणला. सगळेजण वेगळा वेगळा ताकद लावले. मारुतीरायाने म्हणलं कोणाची ताकद नाही फक्त रामनामाची ताकद माझ्याकडे आहे. आणि एक क्षणामध्ये सगळ्यांनी थांबा मी जाऊन सीता पत्ता लावतो. म्हणून मारुतीरायाने खाडकणी भीमरूप धारण केलं. धडधड छोटा आवाज मोठा झाला. वादळ निघल्यासारखं. वानर म्हणले आता मारुतीची ताकद. वानर त्या झाडाला दगडाला बसून थर कापालेता मारुतीराया भरकन उड्डाण मारलं. लंकेपर्यंत उड्डाण गेली. लंकेत गेल्यानंतर धाडकणी त्या पडलंकेत उड्डाण गेली झालं मारुतीरायाची. आणि पडलंकेमध्ये लंकेनी नावाची रावणाची बहीण होती. आता वाटामध्ये सुरसा आली बरं का. सिंहिका आली. समुद्रामध्ये वाटत आलेत. ते सिंहिकेनं काय करायचं तिला वरदान होतं. सावलीला धरलं की गटकनी गिळून घ्यायचं. मारुतीला सापडली सावळीमध्ये सिंहिकेच्या. आणि मारुतीला अलगत पोटामध्ये घेतलं. मारुतीने तिचं झुमकंबा खाऊन धाडकनी बाहेर निघालं. पुन्हा पडलंकेत गेलं. पडलंकेत गेल्यानंतर सगळ्या राकेशीने म्हणल्या लई रोजानंतर कवळं आले पाखरू म्हणले खायला. मारुतीराया म्हणाले तर कवळं पाखरू म्हणून मारुतीरायाला त्या रावणाच्या बहिणीने गिटकून घेतलं. आणि गिटकून घेतल्यानंतर आता मारुतीराय होते महाराज. त्यांनी काय केलं बाहेर तर निघायचं नाही. पण सगळ्या राक्षसींना जमळ करायचं म्हणून त्या बाईच्या पोटातून शेपूट नकळस बाहेर काढलं. तोंडातून बाहेर निघालं मारुतीराय शेपूट. सगळ्या बायाला राक्षसीने म्हणल्यात माय मता वानर मेलं म्हणले. कोणी लिंबाचा कुटून पाला पाहिजे मध्ये मेलं म्हणून. आणि मारुतीरायाने काय केलं मध्ये मेल्याचं रूप धारण केलं आणि शेपटाला बाहेर काढलं. म्हणजे रोग बाहेर निघाला म्हणजे बाया. आता शेपूट मारुतीरायाचं वडायचं काम सरळ वडाल्या. किती मोठा रोग आहे ग. किती मोठा रोग आहे ग वडा.
वडा ढिकच्या ढिक पडला. वडता वडता मारुत्र्याने म्हणलं ताकद संपली म्हणजे आता. मग मारुत्र्याने काय केलं, झटक्या संघ सगळ्याच वानरीला त्या शेपटात बांधलं. म्हणले खरं खरं सांगा रावणाची लिंगा कोणती होय. मग त्या राक्षसीने सांगितलं थोडं पुढे जा, 3 शिखर आहेत नुकुंभीला. ही 3 शिखर म्हणल्यानंतर मारुत्र्याने दणकून उडी मारली. तिथं गेलं तर काय, रावण घुर झोपलेला आहे. मारुत्र्याने विचार केलं एवढ्या मोठ्या लंकेत शोधायचं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. मारुत्र्याने काय मुंगीचं रूप धारण केलं. मुंगीचं रूप धारण करून प्रत्येकाच्या घरात जायचं, तुळीवर बसायचं, कोणाच्या बगीचेत बसायचं, कोणाच्या शिखरावर बसायचं. शेतीचा गुणगुण पत्ता लागणार चाललाय. आज लागल उद्या लागल. लागणं गेल्यानंतर मारुत्र्याने भूत सोडलं. सर्पाचा आकार शेपटाचा. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये बायका विहिरीचं पाणी आणायला जायच्या. आडातलं पाणी आणता 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 ते बारीक सर्पासारखं शेपूट निघायचं. 4-5 बाया डोक्यावर घडा घेऊन चालत असताना ते मरून यायचं आणि माय म्हणून ते दणकणी बाहेर टाकून द्यायचे भाड्या. या रावणाचं मोडा बसू दे. 8-10 रोज झालं कोणकी बाहेर सीता आणली म्हणून गावाला सुख पण ना काय ना आता असं म्हणून जे शिवाय देऊ लागलेत. मारुत्र्याने म्हणलं हिचं करता चालू म्हणलं इथं आता पत्ता लागल उद्या पत्ता लागल. सगळे वानरं वाट बघू लागलेत. आज येईल माझा मारुत्र्या, उद्या येईल मारुत्र्या. पण मारुत्र्याने शोध घेत असताना प्रत्येकाच्या घरी जायचं. काही घरी नंबर 2चे धंदे होते, काही घरी नंबर 1चे धंदे होते. काही तर घरामध्ये ब्राह्मणाचं रूप धारण करायचं आणि मोठमोठे बैल खाऊन टाकून द्यायचं. हे मारुत्र्यानं तुळीवर बसायचं. छत म्हणले गाव आहे काय. पुढं गेलं. नको ते बघायला मिळालं मारुत्र्याला. काही ठिकाणी नागवे पुरुष नागवे बाया बघायला मिळाल्या. आता मारुत्र्याने म्हणलं मी ब्रह्मचारी माणूस आणि कोणाच्या घरात काय बघावं म्हणले. पण तसं नाही म्हणले. देवाचं काम करताना किती जरी मनाला कंटाळा आला तरी मला करावं लागणार. म्हणून मारुत्र्याने बिभीषणाचं घर गाठलं. बिभीषणानं तुळशीला पाणी घालून श्रीराम जय राम जप करायला. मारुत्र्याने म्हणलं एवढी लंका वाईट पण बिभीषण चांगला मिळाला बरं का. एवढी आणि अयोध्या एवढी चांगली पण काही मात्र वाईट मिळाली. कारण सगळंच चांगलं असते असं नाही. क्षणामध्ये विचारलं मारुत्र्याला काय करावं म्हणले. बाबा काय करावं काही कळतच नाही म्हणे. महिना गेला, 2 महिने गेले, नवे सुग्रीवापासून इतका वेळ गेला. आणि त्या दिवशी नेमकं काय झालं तर त्या कुंभकर्णाचं घर गाठलं रात्रीच्या वेळेला. बरोबर कुंभकर्णाच्या घरात गेलं आणि गेल्यानंतर पाहता तर वाड्याचे दरवाजे मोठे लोक मध्ये 2-2 डेरेची ताक न्यायला येतात, काढून आणले येतात, ताक टाकायला येतात. ताक पिणारा कोण आहे की म्हणून मारुत्र्या बघायला गेलेत. डेरेचे डेरे भरून ताक आहे, डेरेचे डेरे भरून मद्यपान आहे. हे घर काही वाईट आहे असं मारुत्र्याने वाटलं. मारुत्र्या थोडं पुढे गेले. घर असा आवाज येऊ लागला. मारुत्र्याने म्हणलं घर कोणाचं आहे बाबा. पाहायला गेलं तर काय मोठमोठे हलगट, मोठमोठ्या शेळ्या म्हशी नाकात चाललेता, शेंबडा संघ बाहेर यायला. शेंबूड किती मोठा आहे, ढेकच्या ढेक पडलेला आहे. ते चिरट गिलावणे चाललेत मध्ये हलगट बाहेर यायला. मारुत्र्या देवा ब्रह्मदेवा सगळे पुत्र जन्माला घातलास आणि एवढा झोपाळ माणूस जन्माला कसा घातला असेल. 6 महिने लोक झोपाले येतात. होय भीमराव महाराज टेका दिल्यावर झोप कुठे जाईल. झोप काय म्हणते म्हणून झोपेला वरदान आहे. कुंभकर्ण मेल्यानंतर कुंभकर्णाची बायको ती झाली विधवा. ती ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवा सगळ्या लोकांचा अंगीकार केलास, माझं कोणी स्वीकार करण्याचं चाललंय. ब्रह्मदेवाने सांगितलं तुला वरदान आहे म्हणले. जिथं रामकथा आहे, जिथं कीर्तन आहे, जिथं प्रवचन आहे तिथं तुला मुख्य स्थान आहे. म्हणून ते आधी येऊन बघते कोण झोपालंय का. ते नक्क डोळे लावलं की ती मान कुठे येऊन बसते. आल्यानंतर घर आवाज नवऱ्याचं वरदान म्हणून ती तुमच्यातून सोडते. तिचं वरदान आहे पण ते तुमच्यामध्ये येते. म्हणून विनंती आहे रामकथेमध्ये कोणी झोपू नका, प्रेमाने भजन करा. राहिला फक्त अर्धा घंटा पण 8 तासांनी बरं काय. असं झोपलं की कथा बरोबर नसते. रघुपती राघव राजा राम
आनंद वाटला मारुतीला. बस म्हणले बाबा काय कमाल म्हणले, एवढं ब्रह्मदेवानं जन्माला कसं घातलं. विनंती आहे ब्रह्मदेवाला चांगलेच माणसं जन्माला घाल. आमच्या नामदेवांनी प्रार्थना केलं, हे भगवंता उग कोणाच्याही पुढे जन्माला घाल नको, अकल्प आयुष्य व्हावे त्या सकाळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नको निकाळी, संत मंडळी सुखी असो. प्रत्येकाला कल्पना मागे लागली बरं का. कल्पना नुसती कल्पना. काय सांगा तुम्हाला, लोक झोपायल्यामुळे कल्पना सांगावं लागतं तुम्हाला बरं का. काल परवा लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर सुनबाई घरी आली. पूर्वीचा काळ होता बरं काय. सुनबाई घरी आल्याच्या नंतर त्या सुनबाईनं उठलं की आपापलं सारवण करावं, ते चुलला पोत्र देवावं. करता करता तुळीचं घर होतं आणि सासूबाईनं तिच्या माहेरातून मोठा भोपळा आणला होता. मोठा भोपळा कळते का. आणि तो मोठा भोपळा ठेवला आहे तुळईवर. आणि मग ही सासूबाई सुनेला काम सांगितली, कारण आजकालचे सासू चांगले आहेत पण पूर्वीच्या काळामध्ये सासवा जास्त काम सांगायच्या. मग सुनबाईनं काम करता करता सारवून जो कदरून गेलं होतं थोडं ते सारवताना कंटाळा केली. पोत्र टाकली त्या डब्यामध्ये आणि दणकणी वरून ते भोपळा बद्धकणी पडला. झालं पुढे मोठं डिवडांगर. पडल्यानंतर माय म्हणली. नुसतं म्हणले नाही, माझं लेकरू राहिलं असलं तर कसं होईल म्हणले. नुसतं म्हणले बरं का. तिनं म्हणल्यानंतर सासू पळत आली. अगं काय झालं. माझं लेकरू झालं तर. तिनं म्हणले तुझं लेकरू काय असं म्हणावं की नाही, विचारावं की नाही. तिनं म्याय म्हणलं की ना मोठ्या लढ्या सुरुवात केली. आता काय झालं की काय झालं की शेजारणी आल्या, तिकडे शेजारणी आल्या, सखूबाई आली, ज्ञानीबाई आली. आल्यानंतर हिनं लढली की तिनं, तिनं लढली की तिनं, तिनं लढली की तिनं, गल्ली सगळी लढाली. दिवा नारायण ते म्हातारं गेलं होतं दुपारी जेवायला जाईना म्हणून. 12-1 वाजले का भाकरी येणार गेली काही ना गेली म्हणून ते म्हातारं तिकडून आले. आल्यानंतर म्हणलं घरासमोर गर्दी. म्हणजे म्हातारे गचकले वाटाले. एवढी गर्दी म्हणजे नाही. आता फुकट म्हातारे मिळली वाटलं त्याला. येऊन बघायला तरी दारासमोर एवढी मोठी गर्दी. आणि म्हातारं म्हणलं काय झालंय. काय झालं की तिने लढाली. तिला विचारलं काय झालं. तिने लढाली. तिला विचारलं कोण मी लढाले कोण. मध्ये गेली. खऱ्या बायकोला विचारा अगं तुला काय झालं लढायला. आई सुनबाई लढायली म्हणून लढालो. सुनबाईला विचारलं अगं तुला काय झालं. काय सांगू मामाजी, एवढा मोठा भोपळा पडलाय, कदाचित माझं लेकरू मेलं असलं तर. सासऱ्यानं म्हणलं कुठे लेकरू आण दवाखान्यात घेऊन जातो. लेकरूच नाही. तसं आमचं आहे. संसार विनाकारण मागं लागलाय. हे कर ते कर, मरणाचं मरोबर कर. 2 घंटे रामकथा ऐकायला वाटण्यात चालले. विनंती आहे आज रात्री म्हणलं म्हणून आज लोक आलेत. आता कथा चांगली रंगली म्हणून वेळ घ्यायलाच नाही मला. कारण कथेमध्ये कुठेतरी विश्राम असावा, ज्ञान असावं आणि त्या ज्ञानामध्ये अहंकार नसावा. होय हो. कदाचित माणसाला पंढरपूरला जाणंच माहीत नाही, कधी पंढरपूरला गेलाच नाही. 4-5 मित्रांनी म्हणलं बापू तुला पंढरपूरला चल मला. त्यानं म्हणला मी पंढरपूरला येतो पण रुपयाजवळ नाही बघ. चांगला आहे म्हणलं. मग तिकीट आम्ही भरता, तुला लॉजचा खर्च आम्ही भरता, रूमचा खर्च आम्ही भरता. चल म्हणून कोट्याधीश रुपयाचा मालक
पण रुपये खर्चाची जबाबदारी घेतला होता. मित्राने बोलून नेलं, पंढरपूरमध्ये नेलं आणि नेल्यानंतर मग एक रात्र मुक्काम केलं. सकाळच्या वेळी चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा समाधान चित्ता सर्व काळ. सगळे आले, पटपट स्नान झालं. स्नान झाल्यानंतर वासुदेव बी आला. सगळ्यांनी पटपट आईच्या नावानं, वडिलाच्या नावानं, कोणी 10 रुपये काढली, 5 रुपये काढलं, पटपट दान दिलं. आपलं कर्तव्य आहे. पंढरपूरला गेल्यानंतर आईच्या नावानं, वडिलाच्या नावानं 2 रुपये दान करावं लागते, 10 रुपये 11 रुपये दान द्यावं लागते. त्यानं म्हणला रुपया जवळ नाही. वासुदेव म्हणला रुपया घेतल्याशिवाय जमणार, माईचं नाव कशाला चांगलाच, बापाचं नाव कशाला चांगलाच, रुपया द्यावं लागते. त्यानं म्हणलं देतो बाबा, पण रूमलाच राहून गेलाय. वासुदेव म्हणला रूमला येतो म्हणला. वासुदेव साधा नव्हता, पंढरीचा वासुदेव येतो म्हणला रूमला. बरोबर महाराज यानं नक्कर जाऊन ते बिराडाला रूम दिलं होतं तनपुरीच्या मठामध्ये. खोललं जाऊन बसून काय नक्कर फराळ जिलेबी काहीतरी पोहे खाऊन बसल्यानंतर खटखट दार मारलं. रुपया द्या. वासुदेव आला. त्यानं म्हणलं आता म्हणजे कल लावला मला ह्यानं, इथं कुठं रुपया म्हणले. हां म्हणले बाबा काय कर, आता मी तुला घरी घेऊन देतो. 5 मिनटं जायला लागणार म्हणले. लगेच महाराज याचा रुपया देऊ नये म्हणून रेल्वेत बसला आणि सकाळी नरसीलाच उतरला. लोकांच्या गावचं काय सांगावं, आपापल्या गाव चांगलं बरं राहते. नरसीलाच उतरल्यानंतर घरी आलं की हो 10 वाजल्यावर वासुदेवाला रुपया द्या. यानं घरामध्ये म्हणालंय. आलं का सनी म्हणले ते असं कर म्हणे. मी लय म्हणून सांग म्हणले किरकिर. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. असे काय लोक असतात महाराज. बायकोनं मला असं जमते, तुला काय करायचंय, तुला काय करायचं. बायको म्हणाली मला काय घेणं पडलंय. वासुदेव आला. मग कुठे गेलेत मालक. गेले आत्ताच वैकुंठाला गेले. काय तिरडी नाही, काही लढायला बायको नाही तर कोणी नाही तर काय म्हणले. 10 मिनटं झालं मरून, आता लोक जमतील. बरं झालं म्हणले, मातच करून जातो म्हणलं आता वासुदेव. आता मग ती रड्या सुरुवात केली. गावची गाव जमा झालं. म्हणले असं करू नको म्हणले, भिंतीला बसव. बायकोला नवऱ्याला भिंतीला बसायला लावलं. नवरा बसल्यानंतर लोक 2, 4, 10, 20 रुपये टाकायचे. बरं धंदा चांगला झाला म्हणले. हां वासुदेव म्हणला वा रे वा, रुपयासाठी नाही असं नाही म्हणले. रुपया देण्या गेलं तर पट्ट्या उठतच नाही म्हणला. सरण लावल्या तर पट्ट्या आता उठते म्हणला. एका रुपयामुळं खाडकरी उठून बसला. तसे लोक रुपया खर्चावं असं वाटत नाही, पण न खर्च तर परमार्थ होत नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, इथं कथा काय चालू होती लक्षात द्या बरं. आता काय सांगायला होतच नाही आता लक्षात. हां अंगस पडकून ध्यान ठेवला. ते माणसानं कुंभकर्णाच्या महालात आले होते. मारुतऱ्या थोडं पुढे गेल्यानंतर मंदोदरीनं रावणाला काकलूत कराली. तुमच्या पाया पडतो. ते वानर आले की नाही, ते आपल्या ओळखीचं नाव बरं काय, ते रोज रामाचं नाव घ्यायला आणि मारुतऱ्या तुला बसून ऐकायला येतात. तुमच्या पाया पडतो आणि सीतेला गुणाने नेऊन सोडून द्या. मारुतऱ्या म्हणले खरंच म्हणले सीता हीच आहे. मला काल मंदोदरी भेटली होती, बुकीसंग प्राण काढत होती समजून, पण मंदोदरी वाचली. आता काही बरी गत नसं वाटलं होतं. मारुतऱ्यानं म्हणलं आता काय करायचं. म्हणले मंदोदरी म्हणाली माझ्यासोबत चला तुम्ही. रावण म्हणला तू घेऊ नको, मजमी जातो. आता मजमी जातो म्हणल्यानंतर मारुतऱ्यानं याच्या पाठीमागे जायला काय हरकत आली, कारण चांगल्या कामासाठी शोध घ्यावा लागते. मग रावणानं रात्री कंदील लावलं. त्यावेळेला सांगा त्यांनी बाया घेतल्या आणि बायासह अशोकवनात गेलं. अशोकवनात गेल्यानंतर सीतेला म्हणाले काही कर, मला अवश्य हो, मी तुला राज्य देणार. सीता बोलतच नव्हती महाराज, पण मारुतरायाने त्या झाडावर बसून पूर्ण प्रक्रिया पाहत होते. रावणानं सीतेला भेडसावलं. तुमच्या बाया त्रास करू लागल्या. मारुतीला फक्त राग यायचं. मारुतरायाला रावणाला मारू का असं वाटू लागलं होतं. पण काय सांगू महाराज, रावणानं त्याला शाप होता. ज्या नळ कुबेराच्या लेकीला हात घालत असताना कुबेराने शाप दिलं होतं, रावणा याच्या पुढे जर समजा कोण्या स्त्रीला हात जर लावलास जाग्यावर जाऊन खाक होतील, ही त्याला शाप होता. त्याच्यामुळे सीतेला पाया पडायचा, वाटेल ती बोलायचा, पण हात लावला नाही. आणि जर कदाचित वाईट माणसाच्या नजरेनं जरी हात लावलं तर त्याचं मारुतऱ्यानं काहीच ठेवत नाही महाराज. कारण मारुतऱ्या गावची जबाबदारी घेतात. मारुतऱ्या गावात कोणी वाईट आहे का त्याला कळते. म्हणून आमच्या गावचे लोक अजिबात वाईट वागत नाहीत. आमचं भाग्य महाराज. खरंच मी आज माझ्या जन्मापासून पाहतो
एक मुंगी तरी सुद्धा मला वैरी नाही. काय महाराज किती गाव चांगलं आहे. महाराज कधी परमार्थ करताना कोणाला त्रास होणार नाही खबरदारी अगोदर घ्यायची. मला 10 रुपये दिलेच पाहिजे असं कधी म्हणायचं नाही. प्रेमानं दिलं म्हणून आत्तापर्यंत 24 वर्ष होत आहेत. माझी विनंती आहे 24 वर्षाचा यंदाचा कार्यक्रम फार मोठा करायचा आपल्याला. पाडवा ते रामनवमी हा कालावधी आपणाला 2 तप पूर्ण होत आहेत. पाडवा ते रामनवमीला आपला रामनवमीचा उत्सव मोठा करायचा आहे. मी सांगितलो कालच्या रामनवमीला आठवण राहून कल्पना द्यायलो. मी कथा सांगत आहे आपल्याला. सांगत असताना मारुतरायाने म्हणलं रावणला मारलो असतो पण रावण हात लावलाच नाही. हात लावलाच नाही त्या अर्थी मारायची जबाबदारी माझी पण नाही. मारुतरायाने गपची बसलं. रावण निघून गेला. निघून गेल्यानंतर मग इंद्रजिताच्या आणि त्या जंबूमाळीचा सगळ्यांचा समाचार घेतल्यानंतर कारण हनुमंत महाबळी कसं आहे महाराज त्या जामवंतानं सांगितलं होतं जंबूमाळीला मारलं होतं. हे सगळं पाहिल्यानंतर मग मारुतरायाला शोधायचा प्रयत्न केलं. रावणाने सांगितलं इंद्रजिता तुझं नावच इंद्रजित म्हणले साधं मारुतरायाला घेऊन येता येत नाही तुला. इंद्रजित अनुष्ठान केला होता मला कोणी मारणार नाही म्हणून. ब्रह्मशाप माझ्याकडे आहे. उद्या मारुतरायाला गळ्यात दोरी घालून बांधून आणतो म्हणलं. कोण इंद्रजितानं. आणि ब्रह्मदेवाने कानात सांगितलं मारुतराया माझं वरदान आहे तुम्ही उगं बळजबरीनं इंद्रजितानं गळ्यात दोरी घातली तरी घालून घ्यायचं. कोण सांगितलंय ब्रह्मदेवानं. त्याच्यामुळं मारुतरायाने इंद्रजितानं घातलेला पाश गळ्यात धारण केलं. इंद्रजित त्याचे सवंगडी सगळे ओढीत ओढीत भेटलं म्हणजे त्याचं वानेर. भेटलं म्हणजे त्याचं वानर आणले महाराज घरी. आणल्यानंतर रावण सिंहासनावर बसलाय आणि मारुतरायाला खाली बसवलं. राग आला मारुतरायाला. म्हणजे माझ्या स्वामीची कांता आणलास ते आणलास चोर मूर्ख मला खाली बसवतोस असं म्हणल्यानंतर मारुतरायाने म्हणलं तूच काय वरी बसतेस म्हणलं की भर्रकनी शेकटाचा गुंडाळा केला. मारुतराया रावणाच्या बरोबरीला बसलेले आहेत. रावणा तुला सांगायलो गुन्हा गोविंदानं गपचिप माझ्या मालकाची कांता आहे ती देऊन सोडायचं. रावण 1 म्हणणार 2 म्हणणार. मारुतरायाने सांगितलं रामाला म्हणलं मला अशी इच्छा आहे मारुतराया मनातून म्हणू लागले. रावणाला मारावंच वाटलं पण मालकाची आज्ञा मारायची नाही फक्त शोध घेऊन यावून सांगितलेलं आहे. शोध घ्यायचं ठरल्यानंतर इंद्रजित म्हणला बाबा तुमच्या पाया पडतो म्हणले. रावणाच्या अंतकरणामध्ये कसं भरल असे प्रधान होते. पोरग बी इमानदारच होतं. त्यानं म्हणलं हे शेपूट लय खराब आहे आणि शेपटाला जाऊन टाकून दिलं मरतेच म्हणले वानेरी. हां माणसाला बारकायची खून सांगलं की नाही बाया घरातल्या घरात जातात उतरून चांदल्या जाऊन सांगतात. सांगणास की कोणाला तिने म्हणा इमानदारने सांगणं. आता पेटलं समजून घ्यावं. सांगणास की कोणाला म्हणजे सांगणार म्हणते बरोबर सांगतेच. तिथं काय झालं बघ. इंद्रजित म्हणला तुम्ही विचारा मरण विचारा मारुतरायाला. त्यावेळेला रावण जवळ आला. मारुतरायाला म्हणलं बाबा तुम्ही फार श्रीमंत आहात फार ताकद आहे तुमचं मरण काय आहे. मारुतरायानं म्हणलं मला मरणच नाही. हां असं कसं होतं का म्हणजे जगात मरण नाही ते. मारुतरायानं म्हणलं खोट्या माणसाला खोटं बोलावंच लागते. मारुतरायानं म्हणलं माझ्या शेपटामध्ये मरण आहे पण 8 आहे म्हणले. शेपूट जर 4 बोट रिकामं राहिलं तर मात्र गावाला सनी आहे. पूर्ण शेपूट तुपानं भिजवून रट्टावून बांधून टाकून देऊन फुकून द्यावं लागते. खरं पटलं रावणाला. इमानदारीने चांगली गोष्ट आहे म्हणला. आणि रावण काय केला डांगोरी देऊन टाकून दिला. उद्या सर्वांना विनंती आहे गावातल्या सगळ्या महिलांनी गोधड्या साड्या धोत्र कपडे पॅन्ट सगळे तेलामध्ये बुडून आणून द्यायचं. कोणाला रावणाच्या घरी वानेर आले आणि वानराच्या शेपटाला बांधायचं आहे. गावचं गाव महाराज डांगोरी दिली. रात्रभर गेली जमा करायला. 2 रात्रा गेल्या. आणायचं पेटवायचं लावायचं असं करता 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 कधी बघा हातभर लांब आहेच. हातभर लांबच आहे. तसं आमचं आहे. संसाराची इच्छा जन्मात कधी पूर्ण होईना. आज परमार्थ करा म्हणजे उद्या धंदा चालूच आहे परवा दिवशी चालूच आहे. अहो कितीही करा महाराज एवढं करता करता काही पुरत नाही. रावण म्हणला आता काही बरीगत नाही. तूप संपलं का संपलं. ते संपलं का संपलं. गावात कोणा साडी नाही का नाही. मग ते राणा आपलं जंगलात अशोक कोणा सिटी साडी घेऊन या.
मारुती क्षितिज राव घेतल्याबरोबर एका सेकंदात अरे जुटलं कपडा पुरला, आता राहू द्या म्हणल्यानंतर मग मारुतीरायाने म्हणलं तसं जमना म्हणले त्याला, उग कोणी बी फुकारे जमना म्हणलं, घरच्या मालकानं फुकून द्यावं लागते. होय हो, घरचं लग्न आहे घरचा मालक नाही ना निघाला आणखं काढायला जमल का तसं, आधी घरचा मालक पाहिजे. मारुतीरायाने म्हणलं बाबा घरच्या मालकानं रावणाच्या हातानं रावण फुकावं लागते, लोहार सुतार आणून ते फुकायला जमना, भात्यानं कसं फुकते म्हणले ते. रावणला खरं वाटलं. मारुतीरायाने म्हणलं कुंकू लावून घ्या, संकल्प करा, अस्माकम सकुटुंबाणाम सपरिवाराणाम. सुरुवात झालं मग अग्नी पेटवायचं आहे म्हणजे घरच्या मालकाने पेटवावं लागते. हां, घरचा मालक म्हणजे रावण. रावणानं जे सुरुवात केलं महाराज, फुंकायला सुरुवात केलं, रावणाचा आजोबा सुरुवात झाला म्हणजे बहिर्दिशेला वास खान पाजू लागला त्यानं. बाकीचे सगळे राक्षस पळून गेले आणि असं फुकता 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 रावणाची बर का हां हनुमंत महाबळ आहे, साधा नाही तो. सांगितलं अग्निदेवाला वार बाप आहे अग्नी आणि मारुतीला भाऊ व्हायचा. पहिलं भावानं भावाचं ऐकत गेले, आता ऐकाव की नाही, आता काय करणार चलत ऐकलं मारुतीरायाचं अग्नीनं. म्हणले रावण पेटेपर्यंत फुकून द्यायचेपर्यंत पेटायचंच नाही. रावण फर फुकता 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 शेपटूमध्ये धरलाय, शेपूट धरून फुकायला गेलाय. फुकता फुकता जो जाळ भडकला, अग्नी म्हणजे मारुतीरायाचा भाऊ आहे. आणि अग्नीनं सांगितलं मारुतीराया आत्ता पेटले. पेटल्याबरोबर मारुतीरायानं अगोदर रावणाची डावी आणि उजवी दोन्ही जाडी जाळली. हनुमंत हनुमंत रामचंद्र भगवान रावणाला फुकल्याबरोबर हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाडी फाडकडे भेडका उठला, चक जाळ लागली. नुसतं जाळ लागलं नाही महाराज, दिवाळीला पंचमीला बायलिकी घरी आल्या होत्या आणि बायलिकीच्या अंगावरचे सुद्धा साड्या धोत्र जावायचे. दिवाळीचा दिवाळसणा जावाई आला होता, मेहुणा कोणाचा मेहुणा कोणाचा पाहुणा अवघ्याच्या. महाराज शेपूट काय करायचं, जिथं गर्दी लई झाली मधून शिरायचं, बरोबर धोत्राला साडीला लावायचं. पूर्ण लंका जाळून टाकून दिली. लंका जाळल्याच्या नंतर मारुतीरायाने सोंगानं मेलं म्हणून पडलं, बीज घेऊन पडलं. सगळे आले, कोणी टोचालंय, कोणी ती काठी असते बघा वक्राजवळ लावायची, टचकून टोचालंय. कायची मारुतीला काय फरक पडणार आहे, फुलं पडल्यावानी सगळे जमा झाल्याबरोबर शेपूट भडका जर उठला, धडधड पेटल्यानंतर एक बी राहिलं नाही. मग मारुतीरायाने बस मला शेपूट आज्ञा मुक्का घेतलं, म्हणजे बाबा बक्कळ झाला. हां 10 वाजले तर सरते की नाही शेपूट जाळणं म्हणतील लोक. हां बघा तुम्ही ती बाईक फरक झोपी गेली. हां चिंताच नाही.
वा वा वा. कथेचा विश्राम आहे. आता लंका जळली. उद्या फक्त मारुतराय रामाची गाठ भेट घेतील. उद्या युद्धकांड आणि उत्तरकांड दोन कांड उद्या येतात. सकाळी 10 वाजता कथा आरंभ होईल. 12-1 पर्यंत कथा, 10 ते 12 या वेळेत 3 तासामध्ये कथा होऊन जाईल. त्यानंतर 2 वाजता गोस्वामी तुलसीदास महाराजांच्या जयंतीवर 5-10 मिनटं बोलून गुलाल उद्या 2 वाजता होईल. सर्व टाळकऱ्यांना विनंती आहे, गावकऱ्यांना, पंढरीला आलेल्या वारकऱ्यांना विनंती आहे, सर्वांना उद्या दुपारी 2 वाजता यायचं आहे. उद्या रात्री हरिभक्तीपरायण भगवान पाटील महाराज मुगावकर कीर्तन आहे. आपलं भाग्य आहे महाराज. गुणवान गायक मंडळी, गुणवान तबलाचार्य, पेटी हार्मोनियमचार्य आमचं भाग्य आहे. कारण बोलल्याबरोबर येतात हे परम भाग्य आहे बरं का. आज आपल्याला अशी सुंदर बेजवानी, खरंच संगीतमय रामकथा अवघड असते महाराज. साधी रामकथा कुठे ऐकायला मिळेल, पण संगीतामध्ये ऐकल्यानंतर दुग्ध शर्करा योग आहे. अहो दूध नुसतं पिणं वेगळं आणि साखर टाकून तूप टाकून पिल्यानंतर आनंद वाटते. तशी रामकथा आपल्याला आज ऐकायला मिळाली आणि खरंच आपलं भाग्य आहे. आपण सर्वांनी उद्या स्नान संध्या लवकर आटोपून सर्वांनी उद्या ठीक 10 वाजता मंदिरामध्ये यायचं आणि 10 ते 12-1 पर्यंत आपल्याला रामकथा करता येईल. त्यानंतर 2 वाजता तुळशीदास महाराजांचं आरती आणि मावंद्याची आरती होईल. आणि सर्वांना विनंती आहे, उद्या मावंद्याचा महाप्रसाद आहे, सर्वांनी यायचं आहे. एवढंच आहे की बावळगावचे कोणते पाहुणे आले असतील त्यांना प्रसाद द्यायचं. आपण गावातल्या माणसांनी एकूण एकाला वाढायचं सुद्धा काम करायचं, कमीत कमी वाढायचं काम करायचं. एकूण एकाला मजमी बसतो निघून जातो, मजमी बसतो निघून जातो असं म्हणता कामा नाही. कारण का विनंती आहे, हा प्रसाद त्याचा आहे, त्याचा प्रसाद आपणही खायचं. आपण जीवन जीववी लोका संतर्पण करी तुका, अशा प्रकारचा आपला परमार्थ आहे. सर्वांना माझी विनंती आहे, अगदी आनंदाने आलात, खरंच आपण वाचून जगून राहिलोत तर पुढल्या वर्षी सुंदर रामकथा करता येईल. काय भाग्याचे दिवस आहेत महाराज. परमेश्वरला मागायचं आहे की देवा आमचं आयुष्य तुझ्या खर्ची व्हावं, जीवन मरेपर्यंत तुझ्या अंगात राहावं, जन्मोजन्मी आम्हाला सेवा घडावी अशी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम घेतो. या आरतीचे यजमान या जवळ या. सांगितलेले आले नाहीत का यजमानाचे? ठीक आहे, आपला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता. राजा राम पतित पावन सीता. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. पावन सीताराम.
हनुमान आरती श्री रामायण जय कीर्ति ललिता ललिता सिया पेटी आरती रामायण रावत ब्रह्मादिक मुनिनारद बालमीक विज्ञान विशारद सुख सनकादिक विशारद भरणि पवन सुत कीर्ति आरती श्री रावत वेद पुराण अष्टादश शास्त्र सब मुनिजन धन कलिमल हरणी विषय सुभग श्रृंगार दलन रोग भव भूरे तात मात सब बुद्धि तुलसी आरती श्री रघुनाथ आरती हनुमान जाके बल से गिरवर निपतन जाते अंजनी पुत्र महाबलदारी संतन के प्रभु सदा सहाय आरती हनुमान रघुनाथ लंका जारी सिया सुधिलाए लंका शिकोत समुद्र सिखाए जात पवन सुत बारमल आए लंका जारी असुर संहारे सिया राम जी के काज सवारे आरती हनुमान दुष्ट दलन रघुनाथ आणि संजीवना प्राण असुर बल मारे दाहिनी भुजा संतवन आरती हनुमान जलाती दुष्ट बलना रघुनाथ पलाती सुरनर बने आरती उतारी जय जय हनुमान
पंचताय प्रभु आरती करत अंजनाई जो हनुमान जी की आरती गाओ बसी वैकुंठ परम पद लंका विध्वंस करियो रघुराया तुलसीदास प्रभु आरती गाई आरती की जो हनुमान दुष्ट बलन रघुनाथ करागे आरती की जो हनुमान कर्पूर दीपं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतं नमामि मन्दारमाला पुष्पनेत्रं हृदयधवलं चिन्तयामि त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्व मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेवा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि मया सकलतरस्मै नारायणायति समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 हरि ओम यज्ञेन धर्माणि प्रथमन्यासन्नते हनाकं साध्या सन्ति देवः ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वै महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं पार्वन्तादा परार्धात् प्रतिविश्य पर्यन्ताय भूभगितमन्तः परविष्टारो मरुजावसंग्रहे आवगितस्य काम्प्रदा विश्वे देवसभासदश्रीय अंजनी जाता विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमान प्रचोदयात् सियावर रामचंद्र भगवान की जय मुख्य प्राण महारुद्र हनुमान की जय पुंडलिकावर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रघुनाथ भगवान की जय उमापती महादेव की जय थांबा सर्वांनी थांबा उठू नका कोणी व्हिडिओ घ्यायचा आहे उठू नका फोटो घ्या सगळ्यांचा इकडून घ्या चेहऱ्याकडून घेतला पाहिजे निघून तुला फोकस नाही घ्या आपापल्या चलतं काय ना चालतं ते पुन्हा बघ करून घ्या व्हिडिओमधून बघ करून घ्या काय होत नाही व्हिडिओ घेतात ते व्हिडिओ उचलून तरी घ्यावं लागेल सगळ्यांचे चेहरे निघावं लागतात ना इकडून तुरंत होईल उद्या बहुसंख्येने या उद्या सगळ्यांचा व्हिडिओ घ्यायचा जमते सर्वांनी कमीत कमी आपण गेलो तर व्हिडिओ तर राहावं राम मंदिरामध्ये आपला यावं पण सगळं आठवण राहावं आलसा देवीपर्यंत घ्या श्रीराम जय राम जय जय राम बायकडे जाता कड्याकडे जा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय संसार संगे बहुसीन लो मे कृपा करी रे रघुराज स्वामी प्रारब्ध